सगळे दिग्गज मंडळी पोहोचतात, नेतेगण पोहोचतात। आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आशाताईंना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत शिवसेनेचे अन्य मंत्री नेतेगण देखील आहेत। मंत्री आशिष शेलार देखील तिकडे उपस्थित आहेत। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, राजकीय वर्तुळातून सुद्धा अनेक लोकांनी आशाताईंचं अंत्यदर्शन घेण्यासाठी उपस्थिती दर्शवलेली आहे। काय अपडेट्स आहेत? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहतोय तर सकाळपासूनच राजकीय नेते असतील किंवा बॉलिवूड कलाकार आहेत, हे एकामागोम एक अंतिम दर्शनासाठी आशाताईंच्या येताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। आता नुकतेच शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत इतर जे कॅबिनेट मंत्री आहेत हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्यासोबत शंभूराज देसाई आहेत, संजय शिरसाट आहेत, त्याचबरोबर संजय राठोड, गृहराज्यमंत्री योगेश कदम हे या ठिकाणी आलेले आहेत। कुटुंबियांचं सांत्वन हे त्या ठिकाणी केलं जात आहे। आशिष शेलार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर आपण पाहिलं तर एक वेगळी नाळ ही आशाताई यांच्यासोबत राजकीय नेत्यांची देखील आपल्याला पाहायला मिळालेली होती। अनेक कार्यक्रमांमध्ये दोघंही म्हणजे राजकीय नेते आणि आशाताई हे एका मंचावरती आपल्याला पाहायला मिळालेले, त्यामुळे एक वेगळे ऋणानुबंध होते आणि त्याच आठवणी आज या ठिकाणी आपल्याला या शोककुल वातावरणात पाहायला मिळत आहेत। अनेक आठवणी आहेत आशाताईंच्या नेत्यांसोबत आहेत, बॉलिवूड कलाकारांसोबत आहेत, त्यामुळे ही गर्दी जी आपण पाहिलेली आहे ती एक अत्यंत भावुक वातावरण हे या परिस्थितीत या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे। सकाळपासूनच आपण पाहतोय की उद्धव ठाकरे असतील किंवा इतर नेते आहेत, कलाकार आहेत, क्रिकेटर्स आहेत, हे या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत। एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात देखील नुकत्याच आशाताई या जाऊन आलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी देखील शिंदे यांच्या एकूणच कारकिर्दीवरती देखील त्यांनी प्रकाश टाकलेला होता। त्यामुळेच कुठेतरी एक भावनिक नातं हे एकनाथ शिंदे यांच्यासोबतचं देखील आशाताईंचं होतं आणि त्यामुळेच नुकतेच एकनाथ शिंदे हे आलेले आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांचं देखील सांत्वन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चित। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।